नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी परभणीत शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन. राजकीय आखाडाही रंगणार. परभणी. उद्धव ठाकरे परभणीत येऊन गेल्यानंतर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा. मंगळवारी 7 जुलै रोजी शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर दुपारी 1 वाजता शेतकरी संवाद मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर विचारमंथन होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, प्रवीण देशमुख, मदन लांडगे, बाळासाहेब पानपट्टे, माणिक पोंडे यांची उपस्थिती होती. सर्व पत्रकार बांधवांचं प्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. परवा दिनांक 7 जुलै 2026 रोजी त्या राज्याचे सन्माननीय माननीय आमदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा परभणी जिल्ह्याचा शेतकरी संवाद दौऱ्याच्या अनुषंगानं दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या सगळ्यांशी विचारपूस करावी ह्या उद्देशानं आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले. अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू इच्छितो, परंतु सत्तेमध्ये आपण नसल्या कारणानं बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही. ही वस्तुस्थिती नाव सांगता येणार नाही. आणि त्या पार्श्वभूमीवरच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना, जनलोकांचा रेखा साहेब आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला काही बळ मिळेल आणि आपल्याला अधिकारांना काही गोष्टी करून घेता येतील. त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावा अशा स्वरूपाच्या आग्रहाखातर आम्ही सर्वांनी ही भूमिका घेऊन 22 तारखेला आम्ही माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमची बांधिलकी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराशी आहे. काले होती आणि उद्या आहे, यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही. त्यामुळं 1989ची पहिली लोकसभेची निवडणूक परभणीची कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर लढली. पण त्यावेळेस पक्षाचं चिन्ह म्हणून ते त्यावेळी नव्हतं, तर आपला उमेदवार हा अपक्ष उमेदवार असा संबोधल्या गेलेला होता. परंतु त्यावेळेस शिवसेनेने जे मताधिक्य घेतलं आणि अशोकरावच्या रूपानं जी आपण लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे सुखवार्ता मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत धनुष्यबाणाच्या शिवाय परभणीतल्या निवडणुका झाल्या नाहीत. एक अपवाद वगळता 2024चा. आणि योगायोग असा होता की त्यावेळेस कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना काँग्रेसचं, ना एनसीपीचं, ना भाजपचं, ना शिवसेनेचं. त्यामुळे तिथे चिन्ह सगळे नवीनच होते आणि त्या नवीन चिन्हावर मला लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला चांगल्या मताधिक्यानं परभणीकरांनी, या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी भरभरून मतांना निवडून दिलं. त्यानंतर ही जी काही पार्श्वभूम्या घडत गेल्या, त्या काही रोज घडत आहेत, ती लोक थांबायला तयार नाही. सत्ताधारी लोक विरोधकांना विश्वासात घेत नव्हती. पूर्वी मी पण विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये 10 वर्ष काम केलं. परंतु काही रेशिओ ठरलेला असायचा, 60-40-70-30 अशा स्वरूपानं विकासातल्या निधी सुद्धा बजेटमध्ये काही प्रमाणात दिल्या जायचा. पण हल्ली ह्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये विरोधकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सत्ताधाऱ्याकडून होत होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कालची आमच्या परभणी जिल्ह्यातली मागची झालेली डीपीडीसी मध्ये 400 कोटीची डीपीडीसी होती.
कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्याकडे फक्त 3 कोटी रुपये मला दिले, 400 कोटी. डीपीडीसी म्हणजे ही स्थानिक विकास निधीसारखा विषय आहे. म्हणजे ह्या घरातून जो काही पैसा शासनाला मिळतो तो ह्या नागरिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नागरिकांच्या सोयी सुविधासाठी खर्च करण्याचा तो राईट आहे. मग आता मी लोकसभेचा खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला हेतू पुरस्कार रावता मतदानाची चेष्टा नाही केली. आणि मग दरवेळेस अशा स्वरूपानं होत चाललं होतं की शेवटी कार्यकर्ता हतबल होत होता की बाबा आपण ह्या अशा परिस्थितीत आपल्याला सुद्धा काही भूमिका घ्यावा लागतील, काही विचार करावा लागेल, तरच आपल्याला लोकांसमोर जाता येईल, लोकांचे कामं करता येतील. या अनुषंगाने सर्वांनी आग्रह केल्यानंतरच आम्हाला ही भूमिका घेण्याला भाग पडलं आणि आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले सहकारी लोकसभेतील यांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. निश्चित परभणी जिल्हा हा शिवसेनेचा वाडी जिल्हा जुमार आहे. 1989 पासून आजपर्यंत मधला एक 98 ते 99चा 13 महिन्याचा सुरेशराव वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ जर सोडला तर आजपर्यंत शिवसेना या ठिकाणी अबाधित आहे, एवढं आपण सगळेजण जाणता. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी एक जुटीनं, एका कृतीनं, एका विचारानं, एका मनानं सगळ्यांनीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणाच्या चिन्हावर भविष्यामध्ये निवडणुका लढवून चांगली ताकद जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा मनोदय केलेला आहे. आणि त्या मनोदयाच्या अनुषंगानं उद्या 7 तारखेला त्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या अनुषंगाने आमची तयारी चालू आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या सगळा संदेश जावा या उद्देशानं आम्ही तुम्हाला सुद्धा सगळ्या बांधवांना या ठिकाणी, पत्रकार बांधवांना बोलवलंय. या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रम भव्य दिव्य असा स्टेडियम मैदानावर होणार आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला आता काही विचारायचं असं तर विचारू शकता. हे मी माझ्याकडून माझी भूमिका असतो. पक्षप्रवेश आहे. आपल्या समर्थक आपले महापालिकेचे असतील, जिल्हा परिषद असतील, हे करणार प्रवेश सगळं काही सांगायचं असते काहीच होणार आहे याच्यात काही जोमात नाही. शेतकऱ्यांशी संवाद आहे का शिवसेनेचं सक्रिय प्रदर्शन? आपल्याला त्याविषयी बघितलं आता सगळ्या जत्रामध्ये औषध सगळेच असते. त्यामुळे शेतकरीच मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि शेतकऱ्याशी संवाद होणार आहे. त्या शेतकऱ्याच्या संवादानंतर एक अक्षता मंगल कार्य किंवा जिथलं सोयीचं मंगल कार्य होईल अशा ठिकाणी परभणी शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांसोबत सुद्धा एक साहेबांची बैठक होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणचे पुढारीच म्हणतो आपले व्यापारी असतील, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, परभणी शहरातल्या महत्त्वाच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांशी सुद्धा संवाद या ठिकाणी साधण्यात जाणार आहे. आणि आपले काय त्यांचं मत आहे या शहराविषयी, या जिल्ह्याविषयी, त्या भावना सगळ्या ते ऐकून घेऊन त्याच्यावर काय भूमिका घेता येईल त्या बाबतीचं धोरण सुद्धा ठरवलं जाणार आहे. हे पण आहे. आज ते त्यांच्यासोबत कोण येईल त्याच्या बाबतीत आम्ही काही विचारणा केली आहे. आम्ही फक्त शिंदे साहेबांना निमंत्रण दिले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना. त्यामुळे बाकी वेळेवर कोण वेळेवर येतील आज काही सांगू शकत नाही. पण आम्ही वेळ फक्त शिंदे साहेबांना घेतला आहे. त्यामुळे वेळेवर जे येतील त्यांचं वेलकम, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं, अतिथी देवो भाऊ आपलं कर्तव्य ते आपण कर्तव्य पार पाडतो. बोलत नाहीये, परंतु इतर पक्षांमध्ये काही नावं चर्चेत आहेत, त्यांचा प्रवेश होणार आहे का? जुन्या शिवसेनेतल्या लोकांचा सुद्धा सगळ्यांचा, आता मी माझा प्रवेश झाला आहे, बाकीचे राहिले ना सगळे आमचे. त्यामुळे त्या सगळ्यांसोबत जे कोणी येतील त्यांच्या सगळ्यांचा प्रवेश होईल. सर, आपल्या प्रवेशामुळे आपल्या परभणी जिल्ह्याला केंद्रामध्ये स्थान मिळेल
आता ते ईश्वराच्या स्वाधीने आपण कुठं म्हणायचं आपल्याला मिळालं नाही मिळालं तर आनंदानं स्वीकारू, नाही मिळालं तर आपण आपल्या आनंदानं आपलं काम करीत राहू. शेवटी वक्त से पहले और भाग्य से ज़्यादा कभी किसी को कुछ नहीं मिलता असे म्हण आहे. त्याप्रमाणे आपल्या भरात असेल तर मिळालं, नसेल तर आहे तसं चाललंय आपलं. आपण त्याच्या आपल्यापासून थोडीच आहे. अपेक्षा ठेवणं काही गैर आहे का? सर, पक्षप्रवेशामुळे प्रलंबित राहिलेले कामं पूर्ण मार्गाला लागतील का? 100% लागतील. माझा एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा विषय पेंडिंग आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.